संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय, मज राम नाम उपाधी आवडी, सुख घडो घाडी वाढू लागे. उदगीर किल्ला, खरोसा गुफा यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा, शिक्षणासाठी ज्याचा पॅटर्न सर्व राज्यात गाजतो आहे असा हा लातूर जिल्हा. त्याच लातूरकरांना आज 6 एप्रिल 2024 रोजी दुर्मिळ असा गुरुभेटीचा योग लाभला होता. औचित्य होते अनंत श्री विभूषी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज नाणीसधाम यांच्या सिद्ध पादुका पूजन व दर्शन सोहळ्याचे. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक कार्यक्रमस्थळी एकत्रित आले होते. एवढी तुडुंब गर्दी लोकांच्या चर्चेचा विषय ठरली होती. अर्थातच सुमारे 12,000हून अधिक भाविक श्रींच्या पादुका दर्शनासाठी उपस्थित होते. परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे आगमन सोहळ्याच्या आदल्या दिवशी यजमान श्री व सौ शुभांगी रामेश्वर धनमानी यांच्या निवासस्थानी झाले. त्यावेळी पादुकांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. नंतर सांजारती व भजन संपन्न झाले व श्रींच्या पादुका रात्री तेथेच वास्तव्यास होत्या. सोहळ्याच्या दिवशी सकाळी मोठ्या जल्लोषात निघालेली भव्य मिरवणूक हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. त्यात कळस, तुळस, निशाण घेतलेले भाविक आणि संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध देखाव्यांसह श्रींच्या पादुकांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. त्यावेळी सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. मग परमपूज्य स्वामीजींची प्रतिमा व श्रींच्या पादुका संतपीठावर आसनस्थ करण्यात आल्या. एक विलक्षण चैतन्याची अनुभूती प्रत्येकालाच जाणवत होती. यानंतर श्रींच्या पादुकांचे षोडशोपचारे विधिवत पूजन वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सुमारे 2200 भाविकांनी नित्यपूजेतील प्रतिकात्मक श्रीपादुकांचे पूजन केले. या भव्य सोहळ्याच्या निमित्ताने लातूर जिल्ह्याच्या वतीने सामाजिक उपक्रम अंतर्गत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाला एक मोबाईल सार्वजनिक टॉयलेट व्हॅनची रक्कम सुपूर्द करण्यात आली. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. माननीय श्री अमित विलासरावजी देशमुख माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री, माननीय श्री सुधाकरराव शृंगारे माजी खासदार, माननीय सौ शोभाताई पाटील नगरसेवक लातूर. यानंतर वेळ झाली होती ती ज्ञानामृत ग्रहण करण्याची. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार आनंदी निकमताई यांनी प्रबोधनाची सेवा केली. यावेळी त्या म्हणाल्या, सद्गुरू जडमुढांचा उद्धार करण्याकरता पृथ्वी तलावर अवतरित झालेले असतात. मानवरूपी परमात्मेशी एक संधान साधायचे असेल तर भक्ती वाचवून पर्याय नाही. म्हणून सद्गुरू चरणी डोळस श्रद्धा, दृढ विश्वास ठेवून त्यांना अनन्य भावे शरण जावे. प्रवचनानंतर सर्व उपस्थित भाविक, भक्त, कार्यकर्ते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या निर्गुण चरणी नतमस्तक झाले. मनाचा भार तर हलका झालाच होता, पण असीम शांतीची प्रचितीही सर्वांना लाभली. या दैदिप्यमान सोहळ्याच्या शुभप्रसंगी 1213 भाविकांनी परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या आध्यात्मिक वर्गात उपासक दीक्षा घेतली. सरतेशेवटी श्रींच्या पादुकांवर उपस्थितांनी पुष्पवृष्टी केली आणि जल्लोषात संपन्न झालेल्या निरोपार्तीने या एकदिवसीय सोहळ्याची सांगता झाली. श्री गुरुदेव.